नमस्कार. कशा आहात सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त मजेतच असाल. थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत. थंडी भरपूर आहे. तशी आज थोडीशी कमी जाणवली, पण बाहेर जाणवते जास्त. तर थंडी सुरू झाल्यावर आपण सर्वजण काय बनवतो? तर थंडीच्या दिवसात आपण सुंठ वडा म्हणजे खारीक खोबऱ्याचे लाडू बनवतो. तर तुम्ही सर्वांनी बनवलेच असतील. आम्हालाच उशीर झालाय, तर मी पण खारीक खोबऱ्याचे आणि पूर्ण ड्रायफ्रूट घालून लाडू बनवायचं ठरवलंय. तर मी त्याचीच तयारी करते. मी कशा प्रकारचे लाडू बनवते ते तुम्हाला दाखवते, आणि तुम्ही कशा प्रकारचे लाडू बनवता ते पण सांगा कमेंटमध्ये. कमेंटमध्ये हे पण सांगा की काही चुकतं की काय. म्हणजे तुम्ही सजेस्ट केल्यावर काहीतरी सुधारणा होईल. व्हिडिओ कसा बनतो त्याबद्दल पण सजेशन सांगा. खारीक खोबरं दळून आणून भरपूर दिवस झाले, पण वेळच मिळाला नव्हता. म्हटलं चला आज बनवूया आपण खारीक खोबऱ्याचे लाडू. तरी आज होतं का नाही माहीत नाही, कारण भरपूर उशीर झालाय. दुसरे पण कामं आहेतच, पण सगळं भाजून वगैरे घेतलंय मी. तर तुम्हाला दाखवते मी काय काय टाकणार आहे लाडूमध्ये, आणि आम्ही कशा प्रकारचे लाडू बनवतो ते. तर चला बॅक कॅमेराने दाखवते काय काय टाकलंय लाडूमध्ये. हा डिंक आहे. डिंक मस्त तुपामध्ये तळून घेतला, एकदम छान तळलाय डिंक. तो नॉयलन शब्दानासारखा. आणि इकडे बदाम भाजून घेतलेत, काजू पण भाजून घेतलेत. त्याचबरोबर मी हे अळीव टाकणार आहे. अळीवमध्ये कॅल्शियम हे जास्त प्रमाणात असतं. अळीव शक्यतो आपण खातच नाहीत, तर या लाडूसोबत अळीव खाल्ल्या जाईल, कारण आपल्या शरीराला सर्व प्रोटीन, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट वगैरे मिळण्याची गरज असते, पण ते मिळल्या जात नाही. आणि स्त्रियांना कॅल्शियमची गरज सगळ्यात जास्त असते. डिलेव्हरीनंतर कॅल्शियमची गरज सगळ्यात जास्त असते, कारण आपल्या शरीरात कॅल्शियम कमी झालेलं असतं, कारण बाळ हे कॅल्शियम शोषून घेतं पोटात असल्यावरच. त्यामुळं डिलेव्हरी झाल्यावर बाळंतीण बाईला आपण ह्या अळीवचे लाडू देतो. ड्रायफ्रूट, अळीव आणि खारीक खोबरं एकत्र करून याचे लाडू देतात. कुणी अळीवची खीर पण बनवतं, कारण ते आपल्या शरीरात जाण्यासाठी. त्यासोबत मी खसखस पण घेतलेली आहे, कारण खसखस पण आपण जास्त प्रमाणात खात नाही, यासोबत जाईल. आणि हा गूळ घेतलाय. तर गूळ मी किसून घेतलाय. मग गुळासोबत सर्व एकत्र करून मग लाडू बांधायचे. तर मग मी सर्वप्रथम हे ठेचून घेणार आहे ड्रायफ्रूट. नंतर हा डिंक आणि अळीव दळून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये, आणि हे सर्व मिश्रण एकत्र करून मग लाडू बनवते. त्यामध्ये तूप जसं लागेल तसं टाकावं लागेल, म्हणून आपले एकदम मस्त भारी लाडू होऊन जातील. तुम्ही पण या खायला लाडू. आपण सर्वजण लाडूचा आस्वाद घेऊयात. सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये सर्वांचंच आपल्या शरीराकडे दुर्लक्ष होतं, खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होतं, वेळेवर खाणंपिणं होत नाही. तर प्रत्येकाने स्वतःची काळजी ही घेतलीच पाहिजे, कारण आपण आहोत तर जग आहे. आपण नसल्यावर काय उपयोग? आपण किती पण संपत्ती साचून ठेवली तरी. त्याच्यामुळे आहे त्या गोष्टीत आनंद मानला पाहिजे, आणि आहे त्या परिस्थितीची आपल्याला मजा घेता आली पाहिजे. तर वेळेमुळं किंवा धावपळीमुळं, कामामुळं नाही होत खाणं, तर मग कसं लाडू बनवून ठेवला की पटकन सकाळी एक लाडू काम करता करता पण खाता येतो. आणि मुलं पण हे खात नाही आहेत, आपण त्यांच्या हातात दिलं तर नाही खात ड्रायफ्रूट. तर लाडूच्या याच्यातून तरी ते खाल्ल्या जाईल.
म्हणून मग हे लाडू बनवते. तर सर्वांनी पण बनवायलाच पाहिजे, कारण आपण ग्रामीण भागात बघतो की स्त्रियांचं जेवण काय असतं, सकाळी पटपट कामावर आवरतात आणि स्वयंपाक करतात, सकाळी जेवण करतात, दुपारी जेवण करतात, वेगळं काही नसतं. संध्याकाळी पण तेच असतं, कधीतरी वेगळं असतं, नाहीतर रोज भाजी पोळी भाकरी चपाती हेच जेवण असतं. असे पदार्थ जास्त करून खाल्ल्या जात नाही. नॉनव्हेज वगैरे म्हणाल तर नॉनव्हेज हे खाल्ल्या जातात, पण त्या रोजच्या भाजी भाकरीतून आपल्याला पोषक घटक मिळतातच असं नाही. कधीतरी शेंगदाण्याचे लाडू, कधीतरी हवरीचे म्हणजे तिळाचे लाडू, असे पदार्थ खाल्ले गेले पाहिजे. आणि जास्त म्हणजे फळे तर तिकडे खाल्ल्या जात नाही, त्यांच्याकडे जे अवेलेबल असेल त्या ज्या सीझनमध्ये ते खातात, पण ते हायब्रिड पद्धतीचे नाही खात. समजा शेतातलेच खातात, ते तर एकदम चांगलेच आहे, बेस्ट. तर आपल्याला हे शहर ठिकाणी आता मिळत नाही, जे आहे ते. आता दूध जरी घ्यायचं म्हणलं तर मुलांना सगळं मिक्स दूध असतं, माहीत नाही लोक काय काय टाकतात दुधामध्ये, तर दूध पण व्यवस्थित मिळत नाही. पण नाईलाज असल्यामुळे आम्हाला ते पण दूध वापरावं लागतं. मी तर प्रयत्न करते मुलांना काय काय म्हणजे काय काय खाऊ घालू आणि त्यांना काय काय मिळेल त्या खाण्यातून. पण लेकरांचं पण कसं असतं, आपल्याकडं असतं त्यावेळेस ते खात नाहीत, दुसऱ्यांचं त्यांना आवडतं, घरी केलेलं आवडत नाही. ते एक म्हणे ना, मिळत असलं तर गिळत नाही, तसं आहे. आमच्या लहानपणी आम्हाला हे सगळं नाही भेटायचं एवढं. आता मिळतं आहे तर आम्हाला वेळ नाही खायला, असं आहे. म्हणजे ज्या गोष्टी मी कधी लहानपणी पाहिल्या नव्हत्या त्या पण पाहायला भेटतात. ड्रायफ्रूटचं तर नावच नाही, साधं खारीक खोबऱ्याच्याच लाडू बनवायचो आम्ही, ड्रायफ्रूट कधी टाकलेच नाही त्याच्यामध्ये. आता आहे, मी आणते स्वतः, तरी पण खाण्याची एवढी इच्छा होत नाही, बराचसा वेळ कामातच जातो. तर मला वाटते सर्वांनी अशा पद्धतीने लाडू बनवा, म्हणजे माझ्या पद्धतीने नाही, तुम्हाला जसे येत असतील तसे बनवा. आणि सर्वांनी हिवाळ्यात थंडीच्या दिवसात याचा आस्वाद घ्या, कारण थंडीच्या दिवसामध्ये आपण जेवढं चांगलं खाऊ तेवढं पचनी पडतं. म्हणजे हा सीझन असा आहे की मराठी जुने लोक म्हणायचे की थंडीच्या दिवसात अंगी लागतं, जे खाताल ते अंगी लागतं, आणि लहान बाळ म्हणलं तर गुटगुटीत होतात. तर खरंच आहे, कारण या दिवसामध्ये आपल्याला चांगलं आपण हेल्दी बनवू शकतो. जे खाल्ल्यावर ते पचन होतं, पचनी पडतं, अंगी लागतं. तर सर्वांनी लाडू बनवा आणि खा, एकदम मस्त राहा, स्वस्त राहा, मस्त खा, स्वस्त राहा, सॉरी चुकलं. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. बाय बाय.